ही चकली बघा, बघूनच दिसते ना काटेरी झाले, छान खुसखुशीत झाले. तर कसं असतं, खुसखुशीत करायचं म्हटलं तर तेलकट होते आणि कमी तेलकट करायचं म्हटलं तर खुसखुशीत होत नाही. पण आज मी अशी चकली भाजणी सांगणार आहे ज्यामुळे चकली खुसखुशीत तर होणारच पण तेलकटसुद्धा होत नाही. नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण पारंपरिक पद्धतीत 1 किलो चकली भाजणी कशी करायची ते बघूयात. आणि हो, वाटीच्या आणि वजनीच्या प्रमाणात संपूर्ण माप दिले आहे, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूयात. सगळ्यात पहिल्यांदा वजनी प्रमाण बघूयात. तर आपण घेतलंय अर्धा किलो तांदूळ, त्यासाठी 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ, त्याच्या अर्ध्या पटीने 100 ग्रॅम पिवळी मूग डाळ, त्याच्या अर्ध्या पटीने म्हणजेच 50 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर 100 ग्रॅम साबुदाणा, 100 ग्रॅम पोहे, 20 ग्रॅम धने आणि 20 ग्रॅम जिरे. चकली भाजणीसाठी एवढे साहित्य लागणार आहे. आता आपण वाटीचं किंवा कपचं माप बघू. तर इथं मी 4 वाटी तांदूळ, त्याच वाटीने 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ, त्याच वाटीने पाऊण वाटी पिवळी मूग डाळ, त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ, पाऊण वाटी साबुदाणा, 1.5 वाटी पोहे घेतलेले आहे. त्याचबरोबर 4 मोठे चमचे भरून धने लागतील आणि 2 मोठे चमचे भरून जिरे लागतील. तर आपण वजनी प्रमाण बघितले, वाटीचं प्रमाण बघितलं. तुम्हाला कोणते सोयीचे आहे ते प्रमाण घेऊन तुम्ही साहित्य घ्या. आता तांदूळ कोणता घ्यायचा, तर जुना तांदूळ वापरायचा, शक्यतो रेशनिंगचा तांदूळ वापरा. आता आपण भाजणीला सुरुवात करूया. यातले जिरे, धने, साबुदाणे, पोहे हे साईडला ठेवूया. आता तांदूळ आणि तिन्ही डाळी वेगवेगळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीवर बघा निथळत ठेवला. निथळला की मग कॉटनच्या कपड्यावर पातळ पसरवायचा. नंतर मी याला फॅन खाली पातळ पसरवून ठेवणार आहे, म्हणजे ते 2 ते 3 तासात लगेच सुकतो. त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून कापडावर पसरली. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. तर सगळं धान्य आपलं कॉटनच्या कपड्यावर पातळ पसरले. आता लक्षात घ्या, हे उन्हात न सुकवता फॅन खाली सुकवा. आणि काही जण काय करतात, कपड्यानेच डाळी पुसून घेतात, मग त्यामुळे चकली खुसखुशीत होत नाही. तर लक्षात ठेवा, डाळ तांदूळ धुवून घेतले तर ते हलके होतात आणि त्यामुळे चकली खुसखुशीत होण्यास मदत होते. ही टिप नक्की लक्षात ठेवा. तर इथं आपलं सगळं धान्य सुकवून घेतलेलं आहे. मी 3 तास फॅन खाली सुकवले. थोडासा त्यात ओलसरपणा असला तरी चालतो. आता भाजणी करूया. भाजणी करण्यासाठी कढई जाड तळायची घ्यायची. अशी गोल बघून घ्या, म्हणजे हात अवघडून येत नाही. धान्य पटपट हलवता येते. कढई चांगली तापली की गॅस कमी करून मग यामध्ये सर्वात पहिल्यांदा भाजायची तांदूळ आणि मंद आचेवर तांदूळ पांढरट हलकासा होईपर्यंत भाजून घ्यायचा. तर मला अर्धा किलो तांदूळ भाजायला 7 ते 8 मिनिट लागले. आता एका परातीवर कॉटनचा स्वच्छ कपडा अंथरायचा आणि त्याच्यावर ही भाजणी काढायची. म्हणजे गरम असल्याने त्याला पाणी सुटते, त्यामुळे कापड पाणी शोषून घेतो. त्यानंतर हरभऱ्याची डाळ, ही डाळ पण मंद आचेवर कोरडी होईपर्यंत भाजून घेऊ. डाळ आपली भाजली. आता डाळ एवढी मला भाजायला 7 मिनिट लागली. डाळ काढून घेऊ. डाळ ही तांदळावरच काढून घेऊ. आता मुगाची डाळ आणि उडदाची डाळ
एकत्रित भाजते, कारण या दोन्ही डाळी आकाराने सारख्याच आहेत, भाजायलाही तेवढाच वेळ लागतो। ही पण मी मंद आचेवर कोरड्या होईपर्यंत भाजल्या आणि हे भाजण्यासाठी मला 5 ते 6 मिनिट लागले। याला पण भाजणीवर काढून घेऊ। आता कढईमध्ये साबुदाणा भाजायचा। याला जास्त भाजण्याची गरज नाही, हा कुरकुरीतच असतो, त्यामुळे फक्त 2 मिनिट मंद आचेवर भाजून घेऊ। गरम होईपर्यंत भाजला काढून घेऊ। आता कढईमध्ये पोहे भाजायचे। पोहे पण गरम झाले की लगेच काढायचे, कारण याला जास्त भाजण्याची गरज नाही। पोहे पण भाजून झाले, काढून घेऊ। आता जिरे आणि धने चांगले भाजायचे। मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत जिरे आणि धने भाजून घेऊ। भाजून झाले, आता हे सुद्धा भाजणीवर काढू। इथे आपले सर्व भाजणे तयार झाले आहे। याला असं हलक्या हाताने मिक्स करूया। तर हे धान्य आपण एकदम बारीक गिरणीमधून दळून आणायचं। लक्षात घ्या, दळून आणताना गव्हावर, ज्वारीवर किंवा बाजरीवर दळायचं नाही। कोणत्याही भाजणीवर, डाळीवर किंवा तांदळावर दळून घेतले तरी चालते। शक्यतो तुम्ही घरगुती चक्कीमधून दळून घ्या, छान दळली जाते। आता ही भाजणी वापरून खुसखुशीत चकली कशी करायची हे मी तुम्हाला पुढील व्हिडिओत दाखवते, पण त्या अगोदर हे प्रमाण घ्या आणि लगेच चकली बनवा। काही डाऊट असतील तर कमेंट्समध्ये मला सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।